श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटचे मालोजीराजे यांना वेदांत ऐकण्याचा फार छंद असे. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे ग्रंथाचा अर्थ समजून घेण्याकरिता त्यांनी राजर्षी भाऊ चिंचणीकर, गोपाळशास्त्री हरळीकर वगैरे मंडळींना चांगले वेतन देऊन पदरी ठेवले होते. नित्यशः राजवाड्यात वेदांत चर्चा चाले. त्यावेळी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांची मुंबईहून कीर्ती ऐकू येऊ लागली. कारण त्यांनी पाद्री लोकांबरोबर वाद करून त्यांचे मत खंडित केले आणि वेदांतावर ते उत्तम व्याख्याने देतात हे राजेसाहेबांस समजताच आपणही यांच्या मुखातून वेदांत श्रवण करावा अशी त्यांना इच्छा झाली आणि त्यानुसार त्यांनी बुवांना अक्कलकोटमध्ये बोलावले. विष्णुबुवांनी राजवाड्यात वेदांतावर खूप सुंदर व्याख्याने दिली. एके दिवशी बुवांच्या मनात आले की आपणही श्री स्वामी महाराजांजवळ जाऊन वेदांतावर भाषण करावे आणि त्यानुसार 3 पार्श्यांना सोबत घेऊन एके दिवशी बुवा श्री स्वामी महाराजांकडे आले आणि त्यांनी वेदांतावर खूप वेळ भाषण केले. त्यानंतर त्यांनी शेवटी श्री स्वामी महाराजांना प्रश्न केला की ब्रह्मतदाकारता कशी व कोणत्या साधनेने होते. महाराजांनी त्यांचं सर्व काही ऐकले, परंतु त्यांना या प्रश्नावर काही उत्तर दिले नाही. तेव्हा बुवांना राग आला. बुवांना असे वाटले, हे स्वामी वेडे आहेत, यांची उगीच कीर्ती झाली आहे. आपण मात्र मोठे विद्वान व महाराजांपेक्षाही श्रेष्ठ आहोत असा त्यांना अभिमान वाटू लागला आणि 3 पार्श्यांना सोबत घेऊन ते आपल्या घरी आले. त्याच रात्री बुवांच्या स्वप्नात हजारो विंचू पडले आहेत आणि त्या विंचवांपैकी एक विंचू त्यांना दंश करत आहे असे त्यांना जाणविले आणि ते घाबरून मेलो मेलो असे म्हणून ओरडू लागले. तेव्हा जवळच्या पारशी लोकांनी त्यांना उठवले आणि आपण घाबरू नका, जागे व्हा, सावध व्हा असे म्हणू लागले. तेव्हा स्वप्नात झालेली गोष्ट त्यांनी पारशांना सांगितली. पारशी लोक म्हणाले की तुम्ही श्री स्वामींच्या बाबतीत चुकीचा विचार केला आहे, त्यामुळे तुम्हाला असा अनुभव आला आहे. तर त्यानुसार दुसऱ्या दिवशीही ते स्वामींचे दर्शनाला गेले. पुन्हा पहिल्यासारखे भाषण केले वेदांवर आणि पुन्हा तोच प्रश्न विचारला, महाराज, ब्रह्मतदाकारता कशी व कोणत्या साधनेने होते. तेव्हा स्वामी रागाने त्यांना बोलले, अरे पुष्कळ वाचाळपणा केलास तू. ब्रह्मतदाकारता काही वाटेवर पडली आहे का. स्वप्नात विंचू अंगावर पडले तो बोंबा मारीत उठलास तू. ब्रह्मतदाकारता वाटेवर पडलेली नाहीये. आणि बुवांना अनेक आंतरिक खुणा सांगितल्या. रागावून स्वामींनी त्यांना निघून जा असे सांगितले. पण खरे पाहता श्री स्वामींनी त्यांना आत्मज्ञान काय आहे, आत्मसाधना काय आहे याची त्यांना जाणीव करून दिली. श्री स्वामी समर्थ.